वेंगुर्ला निवती बंदर येथील रॉक गार्डन जवळ पाणबुडी प्रकल्प होऊ घातलेला होता। मात्र हा पाणबुडी प्रकल्प गुजरातमधील द्वारका इथं गेल्याच्या सध्या समाज माध्यमांवर चर्चा आहे। याच संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक दावे प्रतिदावे करतात। मात्र हा प्रकल्प शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता। हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला नसून महाराष्ट्रातील निवती रॉकच्या धर्तीवर हा प्रकल्प होत आहे। मात्र सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा होऊनही हे पर्यटन विकास का झाला नाही, राज्यात अनास्था का आहे, असे सागरी अभ्यासक आनंद फुले यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूयात। पर्यटन जिल्हा म्हणून ओळख आहे, मात्र अद्यापही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झालेला नाही असे सर्वच जण सांगतात। मात्र याच्यामध्ये एक भर पडली, ती म्हणजे वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे जो पाणबुडी प्रकल्प होता तो प्रकल्प गुजरातमध्ये गेल्या अशा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहेत, त्याला उधाण आलेलं आहे। त्यावेळी जो पाणबुडी प्रकल्प होता तो प्रकल्प ज्यांच्या माध्यमातून गेलेला जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आणि त्यावेळी त्यांनी जो सर्वे केलेला त्या सर्वे करणारे आपल्या समवेत आहेत आणि ते पर्यटक अभ्यासक आहेत। सर नमस्कार, तुमचं नाव काय आणि हा जो प्रकल्प नेमका कसा काय त्याचा प्रकल्प आहे? हा माझं नाव आनंद फुले, मी मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राहतो आणि 2017 पासून या प्रकल्पाशी मी संबंधित आहे। तर पहिली गोष्ट मला सांगावीशी वाटते की गुजरातने हा प्रकल्प पळवला ही एक चुकीची काहीतरी मेसेज सोशल मीडियावर पसरले जाते किंवा वृत्तपत्रातून। 2015 साली संसदेने सागरमाला योजना एकमताने पारित केली आणि 2017 साली भारतात 2 ठिकाणी म्हणजे एकतर कोकणामध्ये निवती रॉक वेंगुर्ला आणि दुसरं म्हणजे गुजरातमध्ये द्वारका 2 ठिकाणी पर्यटक पाणबुडी योजना। राजकीय अनास्था असल्यामुळेच हा जो प्रकल्प आहे तो सध्या गुजरातच्या ठिकाणी दिसतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।